मला हे काल लाल सुटूक टोमॅटो बाजारात मिळाले होते. ज्वारी वाण असल्यामुळे मी ती लगेच घेतले. आणि आपण जर हे बियाणं काढून भाजी करताना काढून जर सुकवले आणि कुंडीत घातले तर यापासून नवीन रोपं तयार होतात. हे देशी वाणाची रोपं आपण आपल्या गावाकडच्या शेतात लावण्यासाठी देऊ शकतो. त्याच्यामुळं देशी वाण जतन होईल आणि आपल्यालाही नवनवीन असाच भाजीपाला दुसरा पण देशी वाणाचा खायला मिळेल. देशी टोमॅटोचं एक वैशिष्ट्य म्हटलं तर ते सालीला पातळ असतात आणि शिजतात लवकर. चवीला पण खूप छान असतात आणि पूर्ण ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेले असल्यामुळं उत्पादित केलेले असल्यामुळं त्याचं शरीराला पण चांगले जीवनसत्व आणि पोषणमूल्य मिळतात. म्हणून आपण जेवढं होता होईल तेवढं देशी वाण, ज्वारी मिळेल तेव्हा आपण घेतलं तर खूप चांगलं आहे आणि ते वाढवण्यासाठी पण मदत केली पाहिजे. धन्यवाद.